जय खानदेश प्रसाद दादा. जय खानदेश. जय खानदेश हो सई मॅडम. जय खानदेश. मी श्यामसुंदर राजपूत फ्रॉम हिमाचल. मग हिमाचल काय राजपूत काय हिमाचल मध्ये जाऊ शकत नाही का? अरे खानदेशी माणूस कुठे बी भिडू शकतो. इथे आम्ही पॅराग्लायडिंगचा असा कॅम्प चालू केलेला आहे बुवा. गैरे भारी भारी लोक आहे ना इथे पॅराग्लायडिंग करायला आले होते. ती तुमच्या हास्य जत्राची नाही का ती अशी दांडगीच्या दांडगी आहे ती भारी आहे ती एकदम वनिता घरात ती आली होती ना. आणि गेलो असं मस्त फिरत होतो बुवा. खाली येत आहे ना मी तिला म्हटलं पाय वर घे पाय वर घे. मी सांगितल्यावर पाय खाली ठेवायचं म्हटलं जमिनीवर. ऐकलंच नाही तिला धीरच नाही. तिने पाय टेकवला आणि आम्ही घासत घासत गेलो. मला गुडघा सोलपटून गेला हो. तिने काही नाही ती 3 वेळा उधडली आणि चालली गेली. माझी वाट लागली ना. असं बा कॅरेक्टर इस्टॅब्लिश करण्यात आता मी जास्त काही वेळ वाया घालवत नाही. कारण बा किती बी वेगळं कॅरेक्टर असलं तरी करतो मी खानदेशी. तशी माझी गैर इच्छा असते बरं का वेगळं कॅरेक्टर करायची. पण कधी कधी ते वेगळं कॅरेक्टर ना माझ्या अंगाशीच येऊन जातं. आणि त्यान बाय ना ते दोन्ही उदबिल्ले आहेत ना ते कधी कधी भलते जोरात असतात. आणि एखाद्या दिवशी असा दणकून स्किट पाडतात ना तर स्किट पकडू का कॅरेक्टर पकडू स्किट पकडू का कॅरेक्टर अशी पडझड होऊन जाते पडझड. बापरे. आणि आज आहे ना आज तर एवढी मोठी झेप घेतली पॅराग्लायडिंग. आणि आज तर अशी धाकधूक आहे ना उडतं का पडतं अशी धाकधूक आहे बुवा. काय ते जे 2 दलिंदर येणार आहेत ना ते लोकांच्या पाठांतराच्या जीवावर उडणारे कलाकार आहेत. आणि आज मी त्यांना हवेत उडणं शिकवणार आहे बुवा. याला सांग याला पण सांगा. हॅलो हॅलो. अगं कमली आम्ही पोचलो ग पोचलो. आम्ही सुखरूप पोचला. तू काय काळजी करू नको आम्ही सुखरूप. हा कमली 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 तुझ्या अरुणूला लयच तुझी आठवण येते. आणि 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 पॅडूला पण तुझी लय आठवण येते. आणि ऐक ना आम्ही इकडे आहे ना पॅरालाला डॉंगडिंग करायला आलो. तू काळजी करू नको आम्ही लवकर येतो. एनिवे आपण पॅराग्लायडिंगला आता सुरुवात करू बा. असं नका करू. आधी 4,000 रुपये भरा आणि नंतर सुरू करू आपण. किती 4,000. अरे 18 कोटी असल्यासारखं काय सांगतो. 4,000 भरायचे. अरे पण वसाऱ्या हवेतच जायचंय ना का मंगलावर जायचंय. 4,000 गुंतून इथे जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची असेल ना 4,000 रुपये भरावे लागतील रे भाऊ. 4,000. थांबायचे तर थांबा नाही तर जा धंदा टाइम कोणी करू नका रे. हरकत नाही हे घ्या 4,000 2,000 ह्याचे 2,000 माझे. ओ भो तुझे 4,000 याचे 4,000 मग 8,000 रुपये. रे वसाऱ्या 8,000 रुपयामध्ये 10 वेळा मंगलावर जाऊन आलो. हे घे नाही घ्या बरं तुम्ही निघा. ऐका ना हे ठेवा आणि आम्हाला ना घेऊन जरा तिकडे. आमच्या बाबांची शेवटची इच्छा होती हो. पॅराग्लायडिंग करायची. नाही सुंदराबाई सोबत लग्न करायची. आता ही सुंदराबाई कोण आहे. सुंदराबाई इश्काचा विंचू फेम. बापरे. सौंदर्याची डबल बार. बापरे. नृत्य सम्राज्ञी हा. सुंदराबाई. नाही पण त्यांच्या काय संबंध. अहो तिच्याशी आमच्या बाबांना लग्न करायचं होतं ना. पण ती सुंदराबाई आमच्या बाबांना भिकच घालत नव्हती. मग? बाबांनी लय प्रयत्न केले माहिती आहे. अगदी मरेपर्यंत प्रयत्न करत होते. शेवटी मरताना ते असे अंतरुणावर खिळून पडले होते. आमच्याकडनं त्यांनी वचन घेतलं पोरांनो मी हयात असेपर्यंत मला काही सुंदराबाई मिळाली नाही. पण मी मेल्याच्या नंतर तरी माझी अस्थी आहेत त्या सुंदराबाईच्या घराच्या आसपास टाका रे. आणि मग मेले. अरे पण याच्या पॅराग्लायडिंगचा काय संबंध रे. काय संबंध. सांगतो ना आम्ही त्या सुंदराबाईकडे गेलो शोधत तुला सांगितलं आमच्या बाबांची इच्छा आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला त्यांची अस्थी टाकायची. ते बोलले ताली अजी भातुगिरी करायची नाही ताली करा. म्हणून आम्ही आता हवेतून त्यांच्या घराच्या आजूबाजूला टाकणार. हवेतून. यो ऍड्रेस आहे जिकडे आम्हाला हस्ती टाकायचे. नाशिक. अरे तू हिमाचलला आलाय इथून तुला पॅराग्लायडिंग करून नाशिकला जायचं. तिथे त्या सुंदराबाईचं घर शोधायचं त्याच्यावर त्या अस्थी टाकायच्या.
अरे पॅराग्लायडिंग म्हणजे हे इथून आपण जाऊन परत येऊ. नाशिकला जायचंय त्या डोब्याला घ्या रे. चल निघ. आवडत पेड्या टमटम आपण वर जाऊ टमटम न याला वरून ढकलून देऊ टमटम न मग ते पॅरा गाडगी घेऊन आपण नाशिकला जाऊ टमटम. अरण्या टटम हा. आपण मग तिथून पुढे मग आपण मुंबईला जाऊ टटम टटम. आणि मग माझ्याकडे चाकू पण आहे टटम टटम. वरच्यावर त्याला खपसून टाकू आणि वरनं ढकलून देऊ टटम. एकदम टटम. चालेल ए, ए, ए. काम आपलं खटम. काय टटम टटम लावलं रे तुम्ही? काय नाही ती आमची कोड लँग्वेज आहे म्हणजे आमचं बोलणं कोणाला कळू नये म्हणून आम्ही ती तयार केली. अरे बापरे. पण तुम्ही बोललेलं सगळं काढलं बा, फक्त ते टटम का लावलं ते नाही कळ. तेच तर आमची कोड लँग्वेज आहे कोणाला कळू नये म्हणून. हो का? अरे पण तुम्ही बोललेलं तर सगळं कळलं ना रे मला. ओ नो आपली कोड लँग्वेज त्यांना कळली. कोड लँग्वेज तुम्ही निघून जा रे इथून. तुमच्या काही भरोसा नाही. तिकडे हवेत आहे ना, तुम्ही मला चाकू माराल, मी वर मरेल आणि तुम्ही खाली आदळून माराल दलिंदरांनो. तुम्ही निघायचं. आम्ही आता आम्हाला हस्ती टाकायचे ना प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करता आम्ही तुम्हाला कमली शपथ. आमच्याकडे काय नाही चाकू बिकू काय नाही आम्हाला ते हस्ती वरनं टाकायचे. ठीक आहे ठीक आहे ठीक प्लीज आहे. ते 8,000 रुपये द्या पटकन. नाही पण आता 8 नाही नाही 4,000 रुपये आमच्याकडे आहे ना. आम्हाला आहे. दोघांना तेवढेच ऍडजस्ट ए, श्श्ट. एकालाच कोणाला तरी येता येईल याच्यात. ठरवून घ्या कोण येणार ते. मग आता तुम्हीच निवडा आमच्यामधनं कोण तो म्हणजे आमच्यामध्ये कोण खटाळ मिश्किल आणि रुबाबदार आहे तो. अरे ठरवायचं स्वातंत्र्य मला मिळालं असतं ना तर या स्किट मध्ये तुम्ही दोघं बी नसते रे. आम्ही दोघं बी नसतो तर मग तू कोणासोबत असतो. तो पण एक प्रश्नच आहे बाबा. नाही पण ठीक आहे तुम्ही तुमच्या ठरवून टाका पटकन. एक काम करा अरण्या तू जा यावेळेस. मी जाऊ? तुला तुझा टॉमी पण शोधायचा आहे. मग. ए, ए, ए. ए, गुच्चू पट रे. कॉमेडी शो मध्ये हॉरर शोची ऍक्टिंग करतो दलिंदर. टॉमी म्हणजे काय कुत्रा आहे का याच्या? नाही यांचा पोपट. अरे पोपटाला टॉमी नाव दिलं, त्या पोपटाच्या पोपट करून टाकला रे तू. ऍक्च्युली त्यानेच माझा पोपट केला. कसं काय? ते झालं आम्ही आहे ना एके दिवशी गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो तर त्याच्यावर फ्र आलं. आलं? अरे असं कुठलं गाणं म्हटलं तू की ज्याच्या शेवटी फर आलं रे? ऍक्च्युली मी धनगर गीत गायलं हा. होतं तर धनगर गीत नंतर मला मग मेंढ्यांचा आवाज करावासा वाटला मी केलं व्या. अरे नको ना असं फ्रफ्रू करत जाऊ रे. तुझ्या बापाने पोपटासोबत गाण्याच्या भेंड्या खेळल्या होत्या का रे? आता दुसऱ्याबरोबर खेळलो तर मी हारतो त्याच्याबरोबर मी जिंकतो. मग पुढे काय झालं? पुढे काही नाही झालं. मग त्याला काही सुचच ना त्याच्यावर फ्र आलं तो जाम तो चिडला असं? ना उडून गेला. बरं. मग मी पोलीस चौकीत गेलो पोलीस काकांना बोललो पोलीस काका माझा पोपट उडून गेला. तर ते बोललो तुझा पोपट उडून गेला. मग वाचार्या यो पोपट हवेतली केस आहे तर हवेतले पोलीस बघतात. अच्छा. तसं रेल्वे स्टेशनवर काही पण गुन्हा झाला तर रेल्वे पोलीस बघतात. असं. जमिनीवर काही पण केस झाली तर आम्ही बघतो. तसं तुझा पोपट हवेत उडालाय ना हा. ती केस हवेतला पोलीस बघतात. अच्छा. आता हवेतली पोलीस चौकी कुठे आम्हाला माहितीच नाही. नाही म्हणून आमचा जो प्रॉब्लेम. अरे बापरे, हा? तुम्ही आम्हाला हवेतली पोलीस चौकी कुठे दाखवणार काय? आम्ही लय वेळेला प्रयत्न केला हवेतली पोलीस चौकी बघायला पण बऱ्याचदा खाल्ल्याचं त्याच्यात काय टेन्शन आहे. आपण पॅराग्लायडिंग करू ना तेव्हा सिग्नल असतो तेव्हा असतात ना ते. साईडला थांबवणार हो. साईडला थांबव सिग्नल वर. हो मग. तिकडच्या सिग्नल वरती निला पिवला हिरवा असतो काय अरे काय? तू ना असा कान पट्टा मा दिसू ना दलिंदर. इतका कसा बिंडो कर तू बद्दड कुठला? सगळ्याची उल्लू बनवतात का रे तुला? पोपट हरवला म्हणे त्याच्या असा असा हवेतले पोलीस असतात का कधी? का रे तुझ्या पोपट हरवला नाशिकला आणि तू इथे हिमाचलला आला. बरं बरं तुझा सापडला पोपट तू त्याला ओळखणार कसा रे? लागणार ए, ए, त्याला नीट, नीट. लागणार. त्याचा रंग हिरवा आहे न चोच लाल आहे. जगातल्या सगळ्या पोपटांचे रंग हिरव्या असतात आणि चोच लालच असते ना. तुझा मेंदू काय संपावर गेलाय का? कसा ओळखणार तू पोपट? लागणार कसा? लागणार. त्या पोपटाच्या पंखाच्या खाली मी रेड केस पेनने लिहिलंय अरुणचा पोपट. क्या बात आहे. म्हणजे आपण असं पॅराग्लायडर घ्यायचं बुवा बघायच्या पोपट कुठे दिसला पोपट त्याच्या खाली घ्यायच्या आपण आणि ते पॅराग्लायडर उलट करायचं आणि बघायचं अरुणच्या पोपट आहे का? सिंपल आहे का? एखादा पोपट दिसलं तर पंखाच्या वर करायचं. अरे नाही मार ना तू कुठेतरी जाऊन दलिंदर. अरण्या माझं एक
काही रे तू नको जाऊ आज यांच्यासोबत. नको यार मला भीती वाटते. काय झालं? म्हणजे तुम्ही असं तिकडनं हवेत जात असाल आणि अचानक तुझ्या अंगावर बेडूक उडला तर. ए, तू काय पाण्यात झपून राहिलाय का? बेडूक कसा उडेल रे? हा, तो काय हवेत असतो का? तो कसा पडेल अंगावर? नाही नाही बेडूक उडत नाही, पण बेडकाला साप खातो ना. अरे पण साप तरी कुठे उडतो रे? नाही नाही, साप पण उडत नाही, हा, मग? पण गरुड तर उडतो ना. त्या उडणाऱ्या गरुडाने जर सापाला पकडलं आणि त्याच्या तोंडात बेडूक असेल आणि तो बेडूक ह्यांच्या अंगावर पडला तर. अरे तुम्ही बाय ना वायबारा कथा ना, म्हणजे त्या सापाच्या तोंडात बेडूक, त्याच सापाला त्या गरुडाने पकडलं आणि तोच गरुड आपल्या पॅराग्लायडरच्या वर असेल आणि तो ही काय योगायोगाची मालिका चालू आहे का रे दलिंदर? योगायोग नाही, मी एक असं चित्र बघितलं होतं की असं गरुड उडतं त्याला. ए, तुझे चित्र आहे ना चुल्यात घालून टाक तिकडे. हे बघ, आपल्याला ना हवेत उडायचे, हवेत बाता नाही मारायचे आहेत. अच्छा. हा? किती सटाक्या सोडतो रे दलिंदर तू? नाही नाही पेडे मी काय बोलतो मी काय बोलतो, मला जायला पाहिजे. आपल्या बाबांची हस्ती तिकडे टाकायला पाहिजे. तू एक काम कर, तू घरी जा, तू स्वतःची काळजी घे. आपल्याला बाबांची हस्ती कुठे टाकायची ते मला बघायला लागेल, पोपट शोधायला लागेल. तर तू जा, काळजी घे. मी काळजी घे, तू पण काळजी घे. चला आपण जाऊया. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? हा झालंय का बरं आता? नाही म्हणजे समजा तुमचं उद्या काही बरं वाईट झालं तर तुमच्या बायकोला कळवायला लागेल ना. तुम्ही एक काम करा, या पॅड्याला तुमच्या बायकोचा नंबर द्या, म्हणजे तो तुमच्या बायकोला कळवेल. का बरं? हा नाही म्हणजे तुमचं काय समजा झालं, तो फुगा समजा फुटला किंवा तुम्ही हवेत उडता उडता वरच्यावर विलीन झालात असं म्हणतात, तर कळवायला पाहिजे ना. तर मी जाऊन वहिनींना घरी सांगेन की वहिनी तुम्ही काय काळजी करू नका, यापुढे हा पॅडू तुमचं सगळी काळजी करणार. अरे वा पॅड्या, हा म्हणजे तू तिकडे कमलीची काळजी करणार, यांच्या बायकोची पण काळजी करणार. किती मज्जा नाही, पण मज्जा. जबाबदारी पण किती वाढणार ना ए मग. ए ए तुम्ही बाय ना दडभद्र्यांनो, माझ्या बायकोची काळजी करणार तू? अरे पण तुला ना इथून खाली ढकलून दिलं. वा 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 वा, एकदम खटम टटम ठटम परफॉर्मन्स होता. सई, पॅराग्लायडिंगचा गडगडाट खूप झाला आणि तो आमच्यापर्यंत खूप छान पोचला. क्रेझी परफॉर्मन्स होता नेहमीप्रमाणे. तुमच्यासाठी क्रेझी स्क्रिप्ट्स शोधून शोधून काढायला लागतात आणि आय थिंक ही तुमची ब्युटी आहे. त्या क्रेझीनेसला कन्व्हिक्शननी तुम्हीच पोचवू शकता दोघे. आणि श्यामदादा तुम्ही पण फार मजा आली. श्यामदादा छान नाचता तुम्ही, थोडी झलक दाखवलीत. नेक्स्ट टाइम प्राजक्ता बरोबर यू हॅव टू शेक अ लेग. फारच मजा आली तुम्हाला बघून. मस्त परफॉर्मन्स झाला, आम्ही खूप एन्जॉय केला. थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, घराचं ऑफिस झाल्यामुळे घरातल्या अनेक समस्या थेट ऑफिसात येऊ लागल्यात. याचाच अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य जत्रेतला नवा छावा रोहित माने आणि हास्य महारथी समीर चौगुले. रोहित, बोल ना. मी तुला शेवटची वॉर्निंग देते, आजच्या आज तू बॉसशी बोलणार आहेस. तू अरे हो ग, बोलतो. सुट्टीबद्दल प्लीज क्लिअरली सांगून टाक त्याला. रसिका, बोलतो मी आज. 2 वर्ष झाले पण कुठेच फिरायला गेलेलो नाहीये. हे बघ हे बघ, आपलं दार्जिलिंगचा प्लॅन झालाय ना. हो झालाय. तुझ्या विना वर्ल्ड मध्ये ऑलरेडी बुकिंग करून झालंय आपलं. अगं मग जाऊया की आपण. नाही कुठे म्हणतोय मी. नाही जायचंच आहे, तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीच आहे. हो जाऊया. आणि चांगला आठवडाभराची सुट्टी घ्यायची आहे तुला. एक आठवडा एवढी कशाला सुट्टी हवी आता? रोहित, दार्जिलिंग ना नायगाव आणि भाईंदरच्या मध्ये नाहीये, लांब येते. माहितीये. जाऊन येऊन मजा करून थोडा वेळ घालवायला ना आपल्याला 8 दिवस तरी लागणार आहेत यार. अगं नको टेन्शन घेऊ ना. कशाला टेन्शन घेते? बोलतो मी आज त्यांच्याशी. टेन्शन येणार नाही तर काय. तो तुझा खतरूड बॉस समोर आला ना, तर तोंडातून शब्द बाहेर पडायला प्लंबरला बोलवायला लागतं तुला. नाही असं नाहीये. हे बघ, मी कालच कडक प्रेझेंटेशन बनवून पाठवलंय बॉसला. सो आज मस्त मूड मध्ये असणार आहे तू. सुट्टी अशी मिळेल ग, बघ तू आता फक्त. नक्की ना? अरे विचार, न घाबरता विचार. येस. गुड मॉर्निंग सर. लॅपटॉप अजून उघडला सुद्धा नाहीये. किती घाई तुला. सॉरी. थांब ना जरा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. एक मिनिट मिस्टर माने, हा? जरा उभे राहा.
काय झालं सर? जरा उभे राहा तुम्ही. मला बघायचं तुम्ही पॅन्ट कुठली घातली आहे. व्हेरी गुड. सर हल्ली काय ना कॉर्पोरेट मध्ये फॅड निघालेलं आहे. सगळे एम्प्लॉईज ना ते हाफ चड्ड्या लुंगी लेंगा वगैरे घालतात. मलाच चालणार नाही. नाही सर. हे ऑफिस आहे. ऑफिसचं काही प्रोटोकॉल असतात. करेक्ट सर. बोला. सर मी प्रेझेंटेशन पाठवलं होतं हो तुम्हाला. या मी बघितलं ते प्रेझेंटेशन मिस्टर माने. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. व्हेरी गुड मिस्टर माने. मी खूप इम्प्रेस झालेलो आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. हा सर काल सुट्टी असून सुद्धा मी मेहनतीने बनवलं ते सर. येस व्हेरी Thank you. गुड. Thank फक्त एक काम करा, 2-3 पॉइंट्स आहेत मला तुमच्यावर डिस्कस करायचे आहेत. हा सर. त्यात एक कंपनी आहे अरुण कदम कायच्या काय मेमरी लिमिटेड. ही जी कंपनी आहे तिच्याबरोबर जरा डीलिंग कमी करा. का सर? संध्याकाळपर्यंत रिहर्सल घेऊन थकवते ही. आणि शेवटी हातात काही लागत नाही किंवा लागेल याचा काही नेम नसतो. काही सांगू शकत नाही. कळलं का? त्यामुळे असं काही नेम मारणं असं आपण इन्व्हेस्टमेंट करायची नाही. इज दॅट क्लिअर? हो सर. व्हेरी गुड. सर आणि सर ते पृथ्वी खोटा निरागसपणा लिमिटेड. सर काय त्या कंपनीचं काय करायचं सर? वेल ती कंपनी थोडीशी फसवी आहे. म्हणजे सगळ्यांचे ती ऐकते हो सर म्हणते आणि आयत्याला माती खाते. आणि मग कंटेनर मध्ये जाऊन सर एक्झॅक्टली माझं काय चुकलं असं ते म्हणते. ते आपल्याला अजिबात चालणार नाही. हो सर. इज दॅट क्लिअर? हो सर. हो गुड. एवढे पॉइंट्स करा. प्रेझेंटेशन उत्तम आहे. बाकी येस सर. येस चालेल. विचार ना गप्पा काय मारत बस. जरा थांबशील का? तुम्ही बोलतो ना. मिस्टर माने व्हॉट्स गोइंग ऑन? Sir, हो मिस्टर माने ऑफिसची मीटिंग सुरू आहे. कुणाशी बोलताय? नाही सर आहे लक्ष आहे माझं सर. सर तुम्हाला प्रेझेंटेशन खरंच आवडले ना? व्हेरी गुड प्रेझेंटेशन. मला तर इतकं आवडलंय की मी त्याच्याबरोबर डेटवर पण जायला तयार आहे. मिस्टर माने सर तुमचे विनोद म्हणजे ना एकदम. गुड. हा सर. काय? सर एक रिक्वेस्ट होती सर. हा मला सर 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर सुट्टी हवी आहे सर. देऊन टाकली सुट्टी हवी ना. अरे देऊन टाकली सुट्टी. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? थँक्यू सर. थँक्यू. अरे त्याच्यात थँक्यू काय म्हणायचं? इतकं काम करता तुम्ही कंपनीसाठी. तुम्हाला एवढे दिवस सुट्टी देऊ शकत नाही आम्ही. काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे कुटुंबासाठी सुद्धा आपण वेळ काढायला हवा. बरोबर. एन्जॉय. टेन्शन घेऊ नका. मारिया व्हॉट्स गोइंग ऑन? माझी मीटिंग सुरू आहे मारिया. मीटिंग दिवसभर तुझी मीटिंग सुरू असते. मी नाचायचं कधी मध्यरात्री? अगं तसं नाही, पण अन्न वस्त्र निवारा ह्या बरोबर नाचणं ही पण एक गरज आहे की काय आपली, नाही की नाही? अगं इट्स माय मीटिंग इज गोइंग ऑन. इट्स व्हेरी प्रोफेशनल मीटिंग इज गोइंग ऑन. राईट? मीटिंग दिवसभर मीटिंगच कर. आणि मीटिंगची कौतुक कोणाला सांगतो? माझे डायरी पण मीटिंग करतात. अर्ध्या तासामध्ये संपते. अगं ते सोसायटीची मीटिंग करतात आणि ते फक्त समोसे खायला जातात खाली. डॅडींची कौतुक मला सांगू नको. एक नंबर युजलेस माणूस आहे तो. What are you My daddy is useless? Not dare to say even a single word against my daddy. You got it? I warn you. मिस्टर माने सर एवढ्या एकत्र वाक्यांसाठी स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाल चड्डी. सर तुम्ही लाल चड्डी घातली. सर तुम्ही लाल चड्डी घातली. सर, असं काय करताय सर तुम्ही? आता थोड्या वेळापूर्वी बोललात सर लुंगी बिंगी घालायची नाही, चड्डी घालायची नाही. तुम्ही स्वतःच घातली हे सर. बघा मिस्टर माने, ह्याची वाच्यता बाहेर कुठेही होता कामा नाहीये. आय कॅन एक्सप्लेन. ठीक. माझं मेडिकल रिझन आहे. काय माझी जी पोटरी आहे त्याला केस तोडा आलेला आहे. यू कॅन वॉच माय केस. काय दाखवताय सर? नका दाखवू सर.
आय नो आय एम सॉरी मला माहिती आहे केस्तोडा म्हणजे काही गेट ऑफ इंडिया नाहीये की बघा म्हणून सांगायला तेच म्हणतोय मी असं सर. नको व्हायला की मी खोटा बोलतो आय जस्ट सॉ यू केस्तोडा ओके शट अप तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे प्लीज आणि हे नाचू नकोस इकडे धनाधना नाचतेस ना मागच्या आठवड्यात माहितीये ना धनाधना नाचलीस आणि आपल्या खाली जे जगताप राहतात त्यांचा सिलिंग फॅन त्यांच्या बाबांच्या छाताडावर पडला आणि बाबा 5 वर फिरायला लागले होते नेव्हर डू दॅट प्लीज नाचू नकोस Who cares? Who cares? One sec. माझी ब्लॅक मिडी कुठे आहे? मी धुवून ठेवायला सांगितली होती तुला. अगं ती मी धुवून ठेवलेली आहे तू कपाटात बघ ना इस्त्री करून सुद्धा ठेवली आहे मी मला दिसत नाहीये कपाटामध्ये. तू कपाट चेक कर ना But I didn't. मला दिसत नाहीये कपाटामध्ये ती. अगं पण ती तिथे मी काय करू ती तिथेच आहे तू जाऊन चेक कर ना मला जर ती मिळाली नाही ना आय एम गोइंग टू हँग यू मिस्टर चॉगली. अरे पण माझं ऐक जरी तू I fall down. I fall down. Down. Ah. Otherwise, I grab your eyes and playing a dice with it. Huh? You idiot. Continue your crab. Sit down. सर मग मी सुट्टीसाठी मेल टाकू तुम्हाला सर. खड्ड्यात गेली तुमची सुट्टी खड्ड्यात गेली तुमची सुट्टी अहो सर असं काय सुट्टी करताय? मागायला लाज नाही वाटत तुमच्या मिडी आम्ही धुवायच्या बरं सुट्टी तुम्ही मागताय माझ्याकडे अरे लाज नाही वाटत का तुम्हाला स्वतःची मिडी स्वतः धुवा ना अहो माझं कुठे काय धुतलं सर तुम्ही? म्हणजे मी धुवू असं तुमचं म्हणणं आहे काढा काढा कपडे नाही सर नाही सॉरी सर. नॉनसेन्स तुमची रजा कॅन्सल दॅट्स माय फायनल डिसिजन यांचे कपडे धुवा यांचे मिड्या धुवा टाक तुम्ही नाही सर सॉरी. मी सर ते प्रेझेंटेशन पाठवलेलं तुम्हाला कसं वाटलं सर? सर तुम्ही दिसत नाहीये. सॉरी सर बोला सर प्रेझेंटेशन पाठवलेलं कसं वाटलं तुम्हाला? ते प्रेझेंटेशन होतं ना हा, सर. त्याला पाय पुसणं करा टॉयलेटच्या बाहेर ठेव हो, सर, काय असं- कळलं हे असं प्रेझेंटेशन असतं सर. तुमच्या मीडिया धुवा त्यांचे हो. कपडे धुवा अहो, सर. तरी तुमच्या तक्रारी सारख्या अहो, सर, ते- मिळणार नाही रजा कॅन्सल आहे तुमची अहो, सर असं काय बोलतो तुम्हाला आवडलं होतं प्रेझेंटेशन? मगाशी आवडलं होतं आता नाही आवडलं काय प्रॉब्लेम काय तुम्हाला प्रॉब्लेम काय नाही मला काही प्रॉब्लेम हा? नाहीये काय सर. करणार तुम्ही माझं वाकडं करणार आहात खून करणार आहात अहो, सर, मी खून कसं- करायचंय तुम्हाला नाही. घ्या करा खून अहो, घ्या करा सर, अहो. खून करा घ्या सर, करा इकडे मी इकडे अरे येडाय का माणूस जरा. ए कोण बोललाय हा हा? कोण बोललाय ओ, सर कोण बोलला अहो सर तुम्ही कशाला असं करताय? तुम्ही असं करून तुम्हाला दिसणार नाहीये. मी करतो ना इकडे. हा हा, कोण बोलला मी करतो. हा, हे कोण बघा, बोलला? कोण नाहीये. हा, हा, आला दाखवा, बघा, आधी घर बघा, दाखवा. कोण नाहीये. ते दिसतंय का कोणी सर? हा एक मिनिट मी आधीच सांगतोय तुम्हाला अजिबात रजा मिळणार नाही दॅट्स माय फायनल डिसिजन नाही सर असं नका करू नो सर. रजा मिळणार नाही म्हणजे रजा मिळणार नाही दॅट्स माय फायनल डिसिजन ऐकून घ्या सर. समोडी सॉरी. मी विसरले होते की मी माझ्याच हाताने कपाटामध्ये ठेवली होती मिडी मिळाली मला. हे बघ तुला मिळालं ना मीडियम तू Yes. माझ्यावर असा आरोप केलास मगाशी मला वाईट वाटलं ना I said sorry ना. ओके You are my sweetheart. You are my cherry on the cake. Okay. समोडी. म्हणजे नक्की चेरी केक सर मला वाटते चेरी असेल. एक मिनिट तुम्ही ऐकताय हा, सर. अरे तुम्ही ऐकताय सगळं चालू आहे ना? हे बघा मिस्टर माने हा? हे याची बातचीत ऑफिस मध्ये कुठेही करायची नाही नाही, Got my नाही. point? नाही. Yes. ओके ओके Yes, yes. समोडी हा. तू लवकर तू तुझं काम आटप. Oh, yes. आपण बाहेर जाऊया फिरायला. येस ऑफ Okay? Bye. हे तू असं ऐकत्या वेळेला मला असं करतेस तू मला एकदम येस बोला मिस्टर माने सर. रजेचं काय म्हणत होता रजेचं मगाशी नाही सर सॉरी सर मला माहितीये कामाचं खूप प्रेशर आहे त्यामुळे मी रजा मागणं चुकीचं आहे. कोण बोललं कामाचं प्रेशर आहे मी बोललो तुम्ही म्हणालात सुट्टी नाही मिळणार तर मला वाटलं कामाचं प्रेशर आहे ना तर म्हणून म्हणते. हो पण मी असं नाही बोललो कामाचा प्रेशर आहे सर हे असंच तुमची म्हणा. समजूत करून घेतलेली आहे कामाचा प्रेशर नाही आहे तुम्हाला रजा पाहिजे रजा घ्या सर येस रजा घेऊ किती दिवस रजा पाहिजे सर फक्त आठवडाभर हवी आहे सर. 15 दिवस घ्या 15 त्याच्यात एक दिवस रजा कमी घेतली तरी नोकरीहून काढून टाकेन सर थँक्यू सर थँक्यू. व्हेरी गॉड व्हेरी आय एम व्हेरी हॅपी What is this? दिस इज अ ड्रेस बेबी नो हे तू जाळलंयस.
अरे जाळलं कसं असेल हात घालायचंय ना जाळेल कसं मी ते नाही, तू हे जाळलंयस. अरे जाळल्यावर त्याचा बॉर्डर कशी येईल येल्लो अगं हात घालायचंय ऐक माझं नो, मला माहितीये माझ्या डॅडीने दिलं होतं म्हणून तू मुद्दाम जाळलंयस. डॅडीचं कौतुक करू नका मला समोर डोक्यात जातो तुझा डॅडी मला What? ठीक आहे, मग माझ्या डॅडीने दिलेला वीक पण नको घालूस. सर हे माहिती कधी ऑफिस मध्ये मी दाखवलेलं नव्हतं मी वीक घालत नाही तर तुझ्यामुळे सगळं एक्सपोज झालं मिस्टर माने एक मिनिट सर, हे माहित नव्हतं, म्हणजे- मिस्टर माने याचं रेकॉर्डिंग सुरू आहे का सर सुरूच आहे ना, मीटिंग चालू आहे आपली सर. डॅमिट डिलीट करा ते डिलीट करा माझं हे दे वीक दे नेट वीक दे माझं वीक दे नाही वीक घालते मिस्टर माने तोंडावरची कांबळ काढा सर ते वीग डोळ्यावर आलाय तुमच्या. ओके बोला मी आता वीग उलटा घातला होता ना तर पाठमोरे बसलाय असंच वाटत होता. नॉनसेन्स माझी भंकस करता या टकलाची भंकस करता तुम्ही पुढची 10 वर्ष सुट्टी कॅन्सल फायनल डिसिजन 10 वर्ष सुट्टी कॅन्सल अहो, मस्करीत बोललो मी सर. नाही ना मस्करीवर चालायची नाही पण- 15 वर्ष कॅन्सल तुमची रजा अहो सर ऐका ना सर. सर ऐका मी मला बोलू ते बाजूला ऐका ना. मिस्टर माने मी मिसेस माने रोहित सरांची बायको मी हा. ऐका ना सर असं नका वागू हो तुम्ही सारखं सुट्टी देताय कॅन्सल करताय आमचे प्लॅन्स आहेत आम्ही बरेच वर्ष झालं वेकेशनला कुठे गेलो नाही प्लीज तुम्ही असं नका वागू. मी बॉस आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे मी बॉस आहे कसला बॉस गेट हाय मारिया माया मिसेस चॉगली. हो मिसेस चौगले नमस्कार अहो तुमच्या नवऱ्याला समजाव माझ्या नवऱ्याला सुट्टी देत नाही आमचा वेकेशनचा प्लॅन कॅन्सल करायला लागतोय आम्हाला सारखा. रिअली तुम्ही याला घाबरता? हो ना. याला घाबरायची काहीच गरज नाही. याला कसं शांत करायचं ना मला माहितीये. जरा आवाज चढवला ना की लगेच शांत होतो. पण आज सकाळी मी याच्यासाठी वाईन केक बनवला होता. काय सांगते वाईन केक? येस. वाईन केकचं कसं करायचं? सोपं असं उघडायचं खायचं. नाही खायचं नाही रेसिपी रेसिपी इट्स व्हेरी इझी. बटर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शुगर टाकायचे आणि देन अच्छे से ब्लँड करायचे आहे त्याला अँड देन फ्लावर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोको पावडर टाकायची अँड देन अगेन प्लेन करायचं देन मेल्टेड बटर घ्यायचे आणि मिस्टर माने येस सर बोला. आपण राहता कुठे कांदिवलीला सर. मी गोरेगावला राहतो तुम्ही एक स्टेशन पुढे या मी मागे येतो हो. आलाडला भेटू जरा 2-2 पेक बसू हो सर गरज आहे खरंच. ओके सर. लवकर भेटा मला अरे आलात सुद्धा अरे हाय सर. वा जोरदार टाळ्या खूप छान परफॉर्म केलं. बघा हा सर असे काय म्हणतात सई पैसा वसूल परफॉर्मन्स होता सगळीकडे ऑनलाईनच चालू आहे सगळं आणि त्याच्या काय मजा असू शकतात ही बाजू एक्सप्लोअर झाली नव्हती आज ती झाली आणि ती बघून फार धमाल आली मेलो हसून जॉलाईन आणि पोट दुखायला लागले थँक्यू सो मच. प्रसादा रोहित दुसऱ्याच स्किटमध्ये समीर चौगुलेसारखा महारथी एक स्टेशन मागे यावा हे तू कमवलंस. व्हेरी नाईस. खूप नॅचरल आणि खूप वॉर्म परफॉर्मन्स होता तुझा. खूप मजा आली बघताना. सम्या जो आजचा शेवटचा पंच होता की तुम्ही दोघं पाठीला पाठ लावून उभे आहात आणि वळल्यानंतर अरे एवढ्यात आलात चला निघा. गोस्वामी सर अरे क्या बात फॅन्टॅस्टिक. आणि लास्ट मोमेंटला सांगितलं त्यांनी वा गोस्वामी वा सरांनी की वा. अरे ही हे जी कर भिंत तोडणं आहे ना किंवा नेहमीच्या पठडीतले विनोद सोडून जरा पुढे जाऊन काहीतरी विनोद करणं हा अटेम्प्ट मला तुझ्यासाठी आणि ऑफकोर्स गोस्वामीसाठी फार महत्त्वाचा वाटतो. त्याच्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक मजा आली. वनिता तुझ्या कॅरेक्टरचा खंड कुठला आहे कुठल्या खंडातून हे कॅरेक्टर आलंय पासून त्याचा धर्म त्याची भाषा त्याची विचारशैली या सगळ्याकरता गोस्वामी स्टँडिंग कमिटी अपॉइंट केलेली आहे. त्याचा रिझल्ट येईल तेव्हा आपण बोलू पण तरी प्रयत्नांना तुझ्या 100% दाद द्यायला पाहिजे. त्याकरता वनिता करता पण एक काय मजा आली खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी आता आपण जाणार आहोत एका ST प्रवासाला.
बघूया तिथे काय घडतंय. कंडक्टर भाऊ अहो, आता चला सोडा की बस आता. हा झालं ना, खूप उशीर झाला. बसले सगळे, चला आता सोडा. हो लगेच सोडतो ते चंद्या, अरे ते टायरातलं हवा पाईप आहे. 4 वेळा हवा बघून झाली तुमची टायर मधली. आता उडेल बस ना, चालणार पण नाही ती. चला ना सोडा आता बस. हो. नाही कसा आहे, खड्डे लय झाले ना रस्त्यात. हा. उद्या उठून पंक्चर झाली तर तुम्हीच आमच्यावर ओरडाल, नाही का नाही. त्याच्यामुळे हवा पाणी जरा व्यवस्थित पाहिजे ना. ड्रायव्हरला बी कसं अहो. आराम राहतो. नाही बरोबर आहे, पण तुम्ही म्हणाला होता 10 मिनिटं थांबणार आहे हा. स्टॉपवर गाडी. हो की नाही? बिलकुल. अर्धा तास झाला ना. हा. अहो, सगळ्यांची विधी पण पूर्ण झाले. 1-2 आता तलाव होईल मागे. चला आता. नाही झालं लगेच झालं. हे फॉरवर्ड चेक केलं की लगेच गाडी काढू आपण, काय विषय नाही. हा? ऑफिसचं काम आहे. हा अजय हा ये हा गाडी थांबवली तू, ये फक्त. हा ये अरे, हा इकडे ये सामान दे. हा हात दे अरे काय. हा अरे केवढा उशीर केला तू ना आजी. लेकीसाठी मुरंबा घेतला होता. बरं. तू घरीच राहिला. बरं. मग तू घ्यायला परत गेले. हा. ते गाईला चाराच नव्हता घातला. मग तिला चारा घातला आणि मग मी आले. हो खरंय, पण दुसऱ्या कोणा दिला असता, शेजाऱ्यानं चारा टाकला असता ना. तू कायला गेली. नाही रे, कपिला माझ्याशिवाय खात नाही ना. वर या. हा काय आहे म्हणजे, तुमच्या जावायनं सांगलं का 5 मिनिटं गाडी थांबाव, म्हातारी येईन. पण तुम्हाला अर्धा तास लावून दिला ना, वाट पाहतोय ना मी. अरे, पाऊलं टाके. अरे बाप. पाऊलं टाकीत आले ना. हा हो म्हणजे तुम्ही ह्यांच्यासाठी गाडी थांबवलेली एवढी? अरे अरे नाही हो, यांच्यासाठी म्हणजे म्हातार माणूस आहे ना म्हणून, बाकी काय. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कंडक्टर भाऊ. नाही. आम्ही एवढे खोळंबलो इथे आणि तुम्ही एका प्रवाशासाठी. कुठं Very बसू? wrong. नाही मीच सांगतो तुम्हाला. बस कुठं? इकडे बसा तुम्ही. म्हातारा माणूस आहे. हा आजूबाजूला कोणी बिचारीच्या एकटी आहे ती. दादा तुम्ही इकडे सारखा. अरे बापरे, दादा तुम्ही इकडे सारखा. दम लागला. दम लागला म्हणजे गरम लागलं. बाप्पा, मग खिडकीजवळ बसणं पडेल. वारं येतच नाही. थांबा वारं नाही. ये दादा उठा जरा वा. आजील बसू द्या तिकडे. अहो ना, मी ऑलरेडी 5 म्हाताऱ्यांसाठी उठत इथे आलोय पहिल्या सीटवर. प्लीज चालेल. चला बोल ना प्लीज. मागे आजी अहो, मागे चांगली असं न seat. करा, म्हातारा माणूस आहे. जागी रे लेकरा. आता मी कुठं माग जाऊ? एवढे थैले घेऊन माग जायचं? तू माझ्या लेकासारखं आहे ना. जागी रे जायशील ना. बरं दिसतं का? माईनं बॅगा उचलायचं, माग जायचं आणि पोरग बसेल. नाही, उठीन तो उठीन. हो दादा, अरे मी तिकीट फाडतो, तोपर्यंत इकडे बसणं माझ्या जागेवर यार. आता मग तुम्ही आल्यावर मी कुठे बसायचं मग? ते नंतर भाऊ नाही यार. नंतरच सांगू नका तुम्ही. मी रिझर्वेशन केलं. अरे ऐक ना यार तू. अरे उठतो का? नाही बोंबलो. जमदाळ्या मी तर पाटील होता ना. नको अजिबात. चालेल. लेकरू आहे. हो. गुणाचं आहे ते. सरकेल. सरक इकडे. थांबा ना जरा आजी. सरक. हा उठतो. तुम्ही सरका. जरा बघू. सरका. सरका. अरे बापरे. सरका. सरका. बाकी एसटी हलवली तुम्ही आता. अरे बापरे. धीरे आजी येतोय, बॅगा घेतो ना. हा आता तरी सोडाल का बस? हा अजून लगेच. कोण येणार आहे का? नाही चला ना. अरे चंद्या, मार रा बेल. हान पुढे. अरे बाप. काय बाया ऊन आजी हे. हे घे तू तिकीट घे. हा तुझ्या जावायनं पहिलेच मोबाईल वरून पाठवून ठेवलंय. हा पैसे त्यांनी पाठवले तुला. हा मग पाठवले ना, पैसे काही विषय नाही ना. हे घे. हा जपून ठेवतो, कोण अडवली तर सांगतो. चला बोला, तिकीट बोला इकडे. कोण चाललं नवीन? काय ऊन आहे. लय ऊन आहे देवा. पोरा, उन्हाचं काहीतरी डोक्याला बांधीत जाय. डोक्याला रुमाल बांधावा, तोंडाला कापड बांधावा. असा उन्हात आणत जाशील ना तर रापशील ना. कुणी पोरगी बी देणार नाही तुला. कोल्हे याला कुणी पोरगी दिल का? खरंय उन्हात जाऊ नको. बरं, आपल्यावर तुला समजे गौरव मोरेचा भाऊ समज
मग प्रोमो मध्ये पण दिसायचा नाही. एवढं बोलाल आता नाही रे. नाही ना प्लीज प्लीज शांत अरे राहा. तू मायाल्या करा सारे काय हो, ना. हो, हो. म्हणून तुला बोलते. हो 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 आता बसलात ना बसायला जागा मिळाली की नाही आता हा, आता शांत बसा हा एकदम आरामात बसा हा बाया, ए, थैली उरली कशी झाली काहीतरी सांडलं ग. हे ये लेकरा, ए, थैली तुझ्या मांडीवर तू अहो नाही नको, बघायला अहो, नको नको अहो, अहो माझी पॅन्ट ओली अरे होईल मला माझं ऑफिसचं सामान ओललंय ना. हे धर, अहो नाही 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 हो माझ्या पॅन्टवर ठेवू नका ये, वाघ याला सांग ना. वाघ? त्याला म्हणलं पिशवी जरा मांडीवर तू काय वल्ल झालंय ते बघायला पाहिजे ना. बरोबर, बरोबर. तर ते नाही म्हणत. अरे काय झालं तुम्हाला नाही म्हणाले म्हणा करा ना काहीतरी म्हातारा माणूस आहे अहो, मदत करा पण माझी पॅन्ट ओली होईल ना तुम्ही असं करा तो मागे माझा पेपर पडला असेल तो पेपर ठेवा तो मांडीवर इकडे आहे का बाबर हा पेपर ठेवा, ना ठेवा काय तो? हा इकडे ठेवा याच्यावर ठेवा हा आजी लागतंय ओलं लागतंय थांबा थांबा तरी ओलं लागतंय ते आंबा लोणचं आणलं होतं ते लवणलं का काय बघायला पाहिजे. हे धर जरा, हे धर, ए बाया, हे धर जरा, हे धर. अहो, काय? हे धर, अहो, हे. आजी, ए, ओलं- नाही लोणचं तर नाही सांडलं. लोणचं बाया, लोणचं काय सांडिलं हे जर हे आता कसं धरू? नाही सांडिलं अहो, बाया, मग काय सांडिलं आहे का आता या शेजारच्या मालूनांना समजा पुन्हा दिलत लेकीला ते सगळं सांडलं हे बघ बघ डाबा असा उलटा झाला आहे का आता. अहो हो त्याच्या अहो माझी पॅन्ट आहे अहो काय करताय तुम्ही माझ्या पॅन्टवर सगळं सांडताय आजी प्लीज असं करू नका हे सगळं ठेवा ठेवा चिडचिड करू नको लेकरा. अहो, चिडचिड काय नाही. सामान हो, उरलं हो. झालं ना तर मग काय अहो कानाला कुठे लावताय कुंडी आहे का ती आजी ती काढा आधी कानावरचं कुंडी आहे ती अरे ते काय एक तुझी पॅन्ट ओली केली तुम्ही कानाला काहीतरी लावताय तुम्ही त्याचं काय वजन नाही अहो वजन नाही म्हणून काय कानाला लावाल तुम्ही काढा ते आधी जास्त ना चिडचिड करू नये माणसानं. कसं होतं ना डोकं गरम झालं ना का पित्त वाढतो आणि पित्त वाढलं ना का रातच्याला झोप मोड होते आणि मग झोप मोड झाली ना का मग रातच्याला काही कामधंदा उरत नाही आणि मग लेकर जन्माला घातली जाते मग लेकर जन्माला झाली ना मग खर्च वाढीतो गरिबी वाढीती म्हणून आहे ना हे बघ डोकं आहे ना शांत मी ठेवायचं. शांत डोक्याने सांगतोय तुम्हाला हे ठेवा ना हे प्लीज ठेवा ही वल्ली झाली अहो, ती ठेवा तू धर याच्यात टाक तर सर याच्यात टाक. कसं टाकू? हा, हे घ्या. हा, हे घ्या. सरळ ठेवायला पाहिजे हा, लवकर नाही ठेवा. त्यातलं सामान आहे ना हा ठेव बाय ती वल्ली पिश टाकू अहो नको ओली झाली ती आता टाकू नको हे बघ गाडी लागली ना तर कामाला येईल. मला नाही लागत गाडी ओ हे फेकून द्या अरे मला लागती ना कसं मग येळेवर उपयोगाला पाहिजे नाही का कुल्याखाली ठेव तुझ्या कुल्या खाली मग ओलं नाही का होणार ते हा ते बी आहे बरं, तिथं ठेव कॉपरेट. अरे राहू द्या तुमच्याकडे तू कुठं उतरायला होय कुठं उतरणार रसोडला बाया! बाया काय एवढं काही नाही मी माहिती पण रसोडलाच उतरणार आहे. हे रसोडला कुठं राहिला तू मी मुंबईचा आहे रसोडला काम बाया मुंबईला राहतो वय सगळ्यात काय एवढं तुम्हाला आश्चर्य होतंय मला कळत नाही प्लीज बसा तुम्ही हा, मी- आणि प्लीज त्रास देऊ नका बसते बाया हा. एक मिनिट एक कंगवा घे आता प्लीज केस विंचरू नका नाही, तिकडे काय करायचं इथे करा जरा माझ्या इथे पाठण खाजव माझी ओ तुमचा खरा मुलगा असल्यासारखा हक्क दाखवू नका माझ्यावर मी पाठ नाही गाजवणार आहे तुमची म्हाताऱ्या माणसाची सेवा खाजव ना अहो, बाया. खाजवणं म्हणजे म्हाताऱ्या माणसाची सेवा नसते प्लीज बघितलं का? काय करताय ते खाजवाना पाठ काय फरक पडतो एवढंच आहे तुम्ही खाजवा या अरे तू चांगला तरुण ताठा माणूस आहे तू कधी म्हातारा नाही होणार का जवानीचा जोश आला का तुला एकदम मी अजिबात पाठ खाजवणार नाहीये तुम्हाला सांगून अरे ठेवतोय हा. हातानं कुठे खाजायचं म्हणते ते कम मग तू खाजव ना अरे खाजव ना मी तू खाजवली तिकडे कोण काढी हा मोठा तिकीट आहे काय आता कुठे स्टॉप आला रे मध्ये तिकीट काढतोय अरे पण नवीन लोक बसले ना आज काहीतरी आपलं अरे यार याचं कायच करावं राहू दे. खाजवीन ना तो. राहू दे मी खाजवली माझी हे पाय मनाचा मोठेपणा हा, पाय. जरा राहू दे राहू द्या वाजवू दे त्यांना काय ते मनात हो ही घ्या फणी घ्या तुम्ही चिरू. पाठ खाजवायला नका हो नका करू ते प्लीज नका करू असं खाजवली असती पण. खाजाली ना रे गप्पा बसा
प्लीज आजी प्लीज मला ऑफिसच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे, माझी मीटिंग आहे आता. तू ना हे बघ, तू आहे ना काम करायचं का नाही तर मग खायला लागतं. ए राजा, मी आहे ना तूप रोटी आणली. प्लीज ती मला खा नका गं. देऊ, मला चांगली नाही आहे. मला नाही भूक लागली. ए बाबा तू खा ना, तू खा ना हवं तर. प्रेमानं खायला पाहिजे म्हातारी देते बिचारी. घे ना घे. द्या द्या. हा, धर तू पण मी घे रे. घेऊ का? हा, घे. हा, एक. घे. हा, हा, बस, बस. अर्धीच होईल. हा नाही एवढं गंध झालं आजी. हा, खा खा. या गावाचं नाव या पांडुरंग. वा 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 आजीव घरच्या तुपाचे काय हा. अरे लय भारी लागतात. मी केलं मग तूप केलं. तिकट आहे तिकट आहे. बाया, अरे ठेचाची पोळी गेली. पाणी घे, पाणी घे. तू पाणी घे, पाणी. बाया, पाणी घे. पाणी घे. सावकाश. तू तूप साखरेची आई गं. पी ना. पी, पी. पितो, पितो. पी, पी. थांबा जरा. नाही तर गिळून टाक पड्डीशी. धर तूप साखर पोळी खातो का? आई गं. धर. हॅलो धर. हा सुन्या अबे 2 मिनिटात पोहोचीन आता सोडलं गाडी. हो. हे धर. अबे तू निघाला नाही अजून. अबे 5 मिनिटात तर पोहोचीन ना यार. काय म्हणतो हा म्हातारी आहे ना. हो अरे बाप आता काय करू यार मी. नाही म्हातारीची व्यवस्था लावणी पडेल ना मला मग. काय झालं? नाही एक मिनिट चालू. तुमचं नाव काय? ओंकार. हा ओंकार साहेब आहे. हो ते म्हातारीला घरलोक पोहोचवतील तू टेन्शन नको. हा ते पोहोचवती ना. हा तुम्ही नका येऊ म्हणताय ते. हा वेळेला म्हणून येऊ नका. हा येऊ नका पोहोचवतोय व्यवस्था झाली आता. हे येते ना त्या फोन ठेवतो रे मला बेल मारणे. चाल संध्याकाळी थांबा. या अशा म्हातारीला ढालगज हा एवढा एकच शब्द. वा 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 मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. रसादा. अप्रतिम. या अशा म्हातारीला ढालगज हा एवढा एकच शब्द. जितकी ढालगज तितकीच प्रेमळ वठवलीस तू ती विशाखा. फार फार गोड कॅरेक्टरायझेशन होतं. आणि अशा बायका एसटी प्रवासात तर दिसतात. असे कंडक्टर सुद्धा आणि असे प्रवासी सुद्धा पर्यायाने. पण तो प्रवास बसल्या जागी खूप रंजक केलात. त्याच्यासाठी एक वेगळी ताकद लागते की एकही मुवमेंट नाही अख्ख्या स्किटमध्ये आणि तरी ऑडियन्सला खेळवून ठेवायचं. आणि त्यात तुम्ही 100% यशस्वी झालात. ओंकार राऊत म्हणलं की कोणाला ना कोणाशी तरी सामना आलाच. बापरे. पण तू त्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्किट गणिक यशस्वी होत चाललाय आणि त्याचा फार आनंद होतोय. त्या कॅरेक्टरचा ग्राफ इतका करेक्ट रेखाटलास तू. फार मजा आली. हेमंत जगदाळे फार तुमचं मस्त झालं का. जगदाळे राणे. ओव्हरऑल फार मजा आली. वा वा थँक्यू सो मच गाईज. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.